मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठी आरक्षणाच्या आंदोलनासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे। गावोगावी मराठा समाजामध्ये उत्साहाचं वातावरण असून अनेक ठिकाणी चलो मुंबई या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत। रस्त्यावर, चौकांमध्ये तसेच वाहनांवरही हे बॅनर लावून जनजागृती केली जात आहे। रिक्षा, फोर व्हीलर व अन्य खासगी वाहनांवर बॅनर लावण्यासाठी स्थानिक पातळीवर बॅनर प्रिंट केले जात आहेत। या आंदोलनासाठी समाज बांधव गावागावात बैठका घेत आहेत। प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणावर युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मुंबईकडे निघण्याच्या तयारीत आहेत। आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रचार फेरी काढल्या जात आहेत, तर काही ठिकाणी कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना आवाहन करत आहेत। 27 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून आंदोलकांची मोठी टोळी अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहे आणि नंतर मुंबईकडे प्रयाण होईल। हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडले जाणार असून समाजाने एकसंघ राहून आपल्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। महाराष्ट्रावर याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुमचे काय मत आहेत? कमेंट करून नक्की कळवा।